आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे। आपण ही 3 दृश्य पाहतोय। धाराशिवमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयासमोर पत्ते उडवून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। आंदोलन सुरू आहे। तिकडे हिंगोलीमध्ये सुद्धा रस्त्यावर शेतकरी संघटनांनी टायर जाळत या सगळ्या कृत्याचा निषेध केलाय। तर नांदेडमध्ये छावाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे बॅनर फाडलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी दिलेली आहे। हा प्रकार सहन केला जाणार नाही अशी आक्रमक भूमिका आता छावा संघटनेच्या या कार्यकर्त्यांनी घेतल्याचं आपण पाहतोय। तर सगळे कार्यकर्ते यामध्ये महिलांचा सुद्धा समावेश आहे। अशा प्रकारे बॅनर फाडण्यात आलेले आहे आणि त्यामुळे पोलिसांची या ठिकाणी बंदोबस्त असताना सुद्धा त्यांना धरपकड करावी लागली आहे। पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। दगड फेकत आणि या ठिकाणी बॅनर फाडत या संपूर्ण विजय घाडगेंच्या हल्ल्याचा निषेध केला जातोय। कुठे रस्त्यावर टायर जाळले जातात तर कुठे अशा प्रकारे घोषणाबाजी केली जाते। ठिकठिकाणी परिसरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त जरी तैनात करण्यात आला असला तरी सुद्धा छावा संघटनेचे हे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले दिसतात। अरे तुझ्या जवानचं करायचं काय? अरे जवा एक अंगार आहे, बाकीचा पंगार आहे। काय म्हणणं जवान संघटनेच्या अध्यक्ष विजय कुमार घाडगे पाटलाला मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला छावा संघटना महाराष्ट्रात फिरू देणार नाही। छावा संघटनेला देवताचं काम केलेलं आहे। तर आपण पाहतोय या ठिकाणी कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। सूरज चव्हाण यांनी घाडगे पाटलांना केलेल्या मारहाणीच्या विरोधात हे सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। अशा प्रकारे तटकरेंच्या स्वागतासाठी खरं तर बॅनर लावण्यात आलेले होते, मात्र हे बॅनर्स आता छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फाडले।